रिक्षामध्ये बसताना विचारतो भैया रिक्षा खाली है क्या? त्याला आपण मराठी लोकच कारणीभूत आहोत आणि जबाबदार आहोत. नाही नाही, ज्यांना मुंबईत नाही ना राहायचं त्यांनी निघून जावं. आता प्रताप सरनाईक यांनी जे काही केलेलं आहे ते आपल्या वाढदिवसाचा इव्हेंट. जर तुम्ही श्रीमंत आहात तर प्रताप सरनाईकजींना काहीच फरक पडत नाही की तुम्हाला मराठी येतं की मराठी येत नाही. मराठी मातृभाषा ही आमची आलीच पाहिजे. तुम्ही बघा ना, संपाच्या दिवशी किती रिक्षेवाले त्याच्यात सामील होतात आणि किती नाही होत. मुंबई की भाषा मराठी है ना. अरे ऐसा कोई लिख के दिया है क्या? मुंबई का भाषा हिंदी है. अबे काम धंधा करो ना, साला देश किधर जा रहा वो नहीं देख रहे, इधर आके साला. महाराष्ट्र के लोग भी तो हमारे झारखंड में हैं. तुम अपना मराठी लोग को लाके खड़ा करो गाड़ी चलाने के लिए. यूपी बिहार नहीं रहेगा तो मुंबई चलेगा? अच्छा लग रहा है चलेगा. यूपी बिहार वाल्यांना इथून मुंबईतून काढाल तर मुंबई चालेल का? हा प्रश्न नाही आहे, हा इथल्या मराठी अस्मितेवरती लगावलेली ही चपराक आहे. ज्यांना या मातीनं काम दिलं, पैसा दिला, डोक्यावर छप्पर दिलं, त्यांची ही भाषा आहे. सरकारनं आता रिक्षा टॅक्सीवाल्यांसाठी मराठी भाषा सक्तीची केली आहे. त्यातून येणारी ही प्रतिक्रिया म्हणा किंवा मराठी विरोधातला द्वेष म्हणा. म्हणूनच हा मुद्दा घेऊन आम्ही मुंबईतल्या मराठी माणसांकडे गेलो. त्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्या सुरुवातीला ऐका, कारण पुढे या व्हिडिओमध्ये जी मी मांडणी करणार आहे ती मांडणी करण्यासाठी हा मुद्दा फार महत्त्वाचा. बोल भिडूचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे नेमकं चाललंय काय हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि या व्हिडिओच्या शेवटी डोळ्यात अंजन घालणारं एक वास्तव तुमची वाट पहा. तुम्ही किती वर्ष झाले मुंबईत आलायत? आता बघता बघता आलायत. तुम्हाला उपासमार सहन नाही झाली म्हणून मुंबईत आला. तुम्हाला मुंबई सर्व देते. मग आता काय, तुम्ही गेलात तर शेवटी मुंबई मुंबईच आहे आणि बाप हा बापच असतो. मुंबईला काय चालायला काय मराठी माणूसच जास्त आहे. यांनी येऊन आमच्या मुंबईचं वाटोळं केलंय. सगळे गर्दी केली आहे. गटारी कडेला जागा सोडना ती सगळी झोपडी बांधून. त्यांना काय करायचं आहे? आपल्याला नाही राहायचं तर नाही राहू शकत. आमची मुलं मराठी माणसं कमवतेली. इथं मराठी माणसाला धंदा भेटत नाहीये, ते धंदा करतात. गेले तर मग मराठी माणूस सुखी होणार आहे, एवढं लक्षात ठेवा. काही फरक पडत नाही, उलट त्यांच्यावर फरक पडेल. तिथं जाऊन उपाशी राहायची पाळी त्यांच्या होईल. आपल्याला कुठं उपाशी राहायची काय गरज आहे? आपण महाराष्ट्रात सक्षम आहे, सगळं आहे आपल्याकडे. तीच इथं पोटासाठी आले ते, तिने ठरवायचं आहे. त्यांच्या रिक्षा टॅक्सी गेल्या तर आपल्या मराठी मुलांना काम मिळेल. असं जरी कुठे सरकारनं भरती केली आहे का? भरत्या ग्रॅज्युएशन शिकून मुलं अशी नोकरी नाही, मग काय उपयोग आहे? ही गेली तर उलट मी म्हणते मोमादेवीने आमची माणसं पिढा घालवली. हो हो, मराठी माणसाला, प्रत्येक मराठी मुलांना का RTOने परमिट आणि लायसन्स दिले ना, बघा हे सगळे लाईनीवर येतील. आपणच यांना पोचतो आणि हेच आपले आता अंगावर चढायला निघाले. त्यामुळे मला वाटतं RTOने ह्यांचे लायसन्स सगळे जप्त करा आणि सगळ्या आपल्या मराठी माणसांना द्या. हे सुरुवातीपासून जर जागेवर दाबलं असतं त्यावेळेला त्याच्या आळा बसला असता. आता काय एवढं म्हणजे आता भयंकर झालंय ना, ते आमच्या सरकारला दम देत येतं. अशी परिस्थिती झालेली आहे ती. असं थोडी होऊ शकतं. महाराष्ट्र आपला आहे, मराठी माणसाचा आहे. पहिल्या लोकांचं थोडी काय चालणार आहे? आपलं महाराष्ट्र आपलं बाळासाहेबांचं आहे ना, मराठी माणसाचं इथं चालणार. रिक्षा आमची मराठी मुलंही चालवतात, डबल जॉब करतात, जॉब करूनही रिक्षा चालवतात. तसं काही नाही की त्यांनी आहेत म्हणूनच रिक्षा चालू आहे असं नाही. टॅक्सी रिक्षा सगळं चालवू शकतात. महाराष्ट्रीयन माणसं आपली भावनिक असतात आणि त्याच्यामुळं कोणीतरी कमवून खातोय म्हणून सगळी इथं समावेश करून घेतली आहे ती. तसं इतर भैयाच्या गावाला गेलं का आपल्याला घेतील का? नाही. मग आम्ही आता उपकार केलाय, आता ह्याच्या पुढे आम्हाला उपकार करायचा नाही. तुम्ही जाताय तर जा. जय महाराष्ट्र. नाही नाही, ज्यांना मुंबईत नाही ना राहायचं त्यांनी निघून जावं. मुंबई काय ओस पडणार नाही आहे. मुंबई आहे म्हणून तुम्ही आहात म्हणून मुंबई नाही आहे असं खूप जण सांगत आले आत्तापर्यंत की आम्ही आहोत म्हणून मुंबई आहे असं गुजरात्यांनी सांगितलं. पण संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांची काय लायकी आहे ते मराठी माणसांनी दाखवून दिलं. इंग्रजांना सुद्धा सेम वाटलं होतं. भारताला स्वातंत्र्य देताना इंग्रजांना असं वाटलं होतं की हा देश कधीच चालू शकणार नाही आणि या देशाचं काही होऊ शकणार नाही. हा देश व्यवस्थित चालतो आहे आणि इथला माणूस व्यवस्थित जगतो आहे. तर मला असं काहीही वाटत नाही की कोणा एकाच्या जाण्याने सिस्टीम कोलमडू शकते. सिस्टीम ही रिप्लेसमेंट शोधत असतो. या निमित्ताने मराठी तरुणांनी पुढे येण्याची गरज आहे. कुठलंही काम कमी नाही हे आधी मराठी माणसांनी समजून घेतलं पाहिजे. इथेही बऱ्यापैकी प्रॉब्लेम आहे. एवढं युद्ध होऊन इराणचं तेल आलं नाही तरी
कोलमडलं नाही तर यांच्या यांनी काय होणार आहे? मुंबई याच्या आधी चालवतं, मुंबईचं स्वतंत्र असावं. आणि हे बोलणारे कोण आहे? शेषांगरावसारखे फुटकळ 2-4 लोक. तुम्ही बघा ना, संपाच्या दिवशी किती रिक्षेवाले त्याच्यात सामील होतात आणि किती नाही होत ते. द्वेषाची भाषा आम्ही कधी करत नाही आणि कोणी 2-4 लोकांनी हे बोललं असेल हे चुकीचं आहे. कोणतंही शहर कोणतंही काम कोणामुळे थांबत नसतं. आपण जिथे आलो, जिथे काम करतो, आपण आपलं कुटुंब जगवावं, आपली उपजीविका जगवावी आणि त्या पद्धतीने आपण काम करावं. मराठी ही मातृभाषा ही महाराष्ट्राची आहे, ही मुंबईची आहे. आणि जर महाराष्ट्रात राहायचं असेल, मुंबईत व्यवसाय करायचा असेल तर मराठी मातृभाषा ही आमची आलीच पाहिजे. यूपी बिहारचे रिक्षावाले आज आपल्याला सांगतात की आम्ही गेलो तर रिक्षा कोण चालवणार, आम्ही गेलो तर तुमची मुंबई कोण चालवणार. याला कारण आहे की मराठी माणसाची बदललेली मानसिकता, कष्ट करण्याची न राहिलेली तयारी. कारण एकेकाळी ज्या व्यवसायामध्ये मराठी माणसाचा डॉमिनन्स होता तिथे आज अवघे 15% मराठी लोक उरलेत आणि त्यामुळे जे उरलेले 85% अमराठी आहेत ते स्वाभाविकपणे या सगळ्यामध्ये माज करू लागलेले आहेत. कधी काळी रिक्षा चालवणारा हाच तरुण एकनाथ शिंदे यांच्या रूपाने महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होताना आपण पाहिला आहे. आज हा सगळा मराठी रिक्षा टॅक्सीवाल्यांना मराठी सक्तीचा वाद हा ज्यांच्या भोवती फिरतोय ते प्रताप सरनाईक हे सुद्धा कधी काळी रिक्षा चालवत होते, रिक्षावरती त्यांचं पोट होतं. आणि त्यामुळे आज आपल्याला प्रश्न पडतो की या व्यवसायातनं मराठी माणूस हा कमी का झाला. मराठी तरुणांना कष्टच करायचे नाही आहे. आज मुंबईतलं किंवा ठाण्यातलं किंवा नवी मुंबईतलं मीरा रोड, वसई, विरारमधलं तापमान आहे 35 ते 38 डिग्री टेम्परेचर. करणार आहे का मराठी तरुण तिथे धंदा? रिक्षा चालक चालवणारा जो माणूस आहे ना, ड्रायव्हर, त्याच्या बाजूला एक स्टँड असतो आणि तिथे 2 ते 2.5 लिटरची एक पेप्सीची पाण्याची बाटली त्याने भरून ठेवलेली असते. त्या बाटलीला कधी तुम्ही हात लावला आहे का? त्यातलं पाणीसुद्धा तापलेलं असतं. जर त्यातलं पाणी तापलेलं असेल तर तो रिक्षाचालक किती तापलेला असेल, तो ड्रायव्हर किती भाजून निघालेला असेल या तापमानामध्ये, हे करायला मराठी तरुण तयार नाही आहे. हॉटेलमधले वेटर्स किंवा रिक्षा चालक किंवा आता ओला उबर सारख्या संघटनांचे चालक, हेच काय नाटकाचे आणि मराठी सिनेमांचे बॅकस्टेजवाले सुद्धा आता अमराठी आहेत. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मराठी तरुणांना हे काम कमी दर्जाचं वाटतं. तर मला असं वाटतं की सिस्टीममध्ये आपलं काम कुठलंही कमी दर्जाचं नाही हे मराठी माणूस जेव्हा ॲक्सेप्ट करेल तेव्हा असं बाहेर नाही येऊन कोणीही बोलू शकणार नाही. पडेल ते काम जर करायची तयारी ठेवली तर ह्यांच्या दादागिऱ्यात चालणारच नाही. ह्यांच्या आपण दादागिऱ्या मोडून काढू. रिक्षा चालवणं, टॅक्सी चालवणं काय गैर नाही. माझ्याकडे माझे मिस्टर आजही, मी महापौर आहे हे, आजही त्यांच्याकडे टॅक्सी बॅच आहे. मराठी माणसाला कष्ट नको आहेत आणि मुंबईत कष्टाला पर्याय नाही आहे हे यूपी बिहारवाल्यांनी ओळखले. किंबहुना इथे येणाऱ्या, पोट भरण्यासाठी येणाऱ्या सगळ्याच अमराठी माणसांनी मनाशी हे पक्क केलेलं आहे आणि त्यातूनच वारंवार मुंबईमध्ये मराठी अस्मितेचा संघर्ष होताना आपल्याला पाहायला मिळतो. कधी कुठल्या राजकीय पक्षाला हुक्की आली म्हणून, कधी निवडणुकीचा माहोल तयार करायचा म्हणून, किंवा कधी सरकारनं असा एखादा निर्णय घेतला म्हणून असे संघर्ष, अशा लढाया होताना आपण बघतो. पण या छोट्या छोट्या लढाया, मराठी अस्मितेसाठीच्या लढाया होणंसुद्धा मराठी माणसासाठी आज महत्त्वाचं आहे. तर त्यांना त्यांच्या राज्यात पाठवून द्या. असे पण रोहिंगे तुम्ही पाठवणार आहात ना, जे मानणार नाहीत, जे बोलणार नाहीत त्यांना परत पाठवा. मुळात हा अस्मितेचा विषय आहे. आज जर या छोट्या लढाया लढला नाही तर मोठ्या प्रमाणात परप्रांतीय डोक्यावर बसतील. मुंबईची संस्कृती ही मराठी संस्कृती आहे. ती जर टिकवायची असेल तर आपल्याला वारंवार त्याची आठवण करून द्यावी लागणार आहे. आणि ती करायची असेल तर अशा पद्धतीने जर काही घडत असेल तर चांगलं आहे. मराठी माणसांनी त्याच्यावर विचार करत राहायला हवं. तरच मराठी माणूस इथे अभिमानाने अनेक वर्ष राहू शकेल. अलिखित हा नियम व्हायला हवा की महाराष्ट्रामध्ये कोणालाही येताना मराठी भाषा शिकावी लागेल आणि तरच इथे काम करावं लागेल. रिक्षा टॅक्सीवाल्यांना मराठी भाषा सक्तीची करणं हा असाच एक मराठी अस्मितेला हात घालणारा विषय, अगदी ताजा. पण आज परिस्थिती अशी आहे की कशातूनही राजकारण वजा करता येत नाही आणि राजकारणाची मांडणी करायला आपण गेलो की त्यात अर्थकारण दिसतंच. त्यामुळे कुठलीही निवडणूक नसताना करण्यात आलेली ही मराठी सक्ती, या मराठी सक्तीच्या पाठीसुद्धा राजकारण आणि अर्थकारण आहे का हे विचारावं लागेल. त्यांचं मी परत सांगितलेलं आहे की हे जाणीवपूर्वक प्रताप सरनाईक आणि माझा दावा आहे की हे फक्त जे ॲप बेस्ड ॲग्रिगेटर्स आहेत, बाईक टॅक्सीज आहेत, त्यांना
फायदा करून देण्यासाठी हे मस्ती करतायत, हे जे काही आणतायत ते. कारण आता मला सांगा, रिक्षावाला तर परमिट घेतो, रिक्षावाल्याला 15 वर्षाचं वास्तव्य पाहिजे, रिक्षावाल्याला तुम्हाला मराठीचं व्यावहारिक ज्ञान पाहिजे, पोलीस व्हेरिफिकेशन प्रॉपर होतं. हे जेवढे ॲग्रिगेटर्स आहेत, ओला असेल, उबर असेल, बाईक टॅक्सीज असेल, यांना काही नाही आहे. यांची संख्यासुद्धा मोठी आहे. आम्ही गेले 10 वर्षापासून सातत्याने परिवहन खात्याला सांगतोय की जे नियम आम्हाला आहेत तेच नियम ह्यांना लावा, कुठेही लावत नाही आहे. आज त्यांच्यामध्ये कोण, या ॲग्रिगेटर्समध्ये कोण माणूस कोण आहे कोणाला माहिती आहे, त्याचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे की कसं माहिती आहे, त्याला मराठी येतं की नाही कोणाला माहिती आहे. तुम्ही चालवा, तुम्हाला अनेक असे आढळतील की 2 दिवसापूर्वी महाराष्ट्रात आलेत आणि उबर किंवा ओला चालवत आहेत, अशी लोक आहेत. मग आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही दुटप्पी भूमिका का घेताय? जे कायदे आम्हाला आहेत तेच कायदे तिथे लावा, त्याच्यावरती ते काहीच बोलत नाही आहे. काही युनियनचे लीडर आहेत जे त्या लोकांना वेटीस धरून स्वतःचा एम पुरा करतायत. या इलेक्शनमध्ये पाहिलं काही युनियन लीडरनी भारतीय जनता पार्टीला कशी मदत केली. पहिला अजेंडा वेगळा राबवला, लोकांचा विश्वासघात केला, अगदी BSTमध्ये पण विश्वासघात केला. याच्यातून निवडून येतात आणि येता क्षणी त्यांचा अजेंडा बदलला आणि कोणाच्या तरी जाऊन मांडीवर मग बसतात. हे भाजपसारखे जे अमराठी राजकारण करणारे पक्ष आहेत ना, त्यांना देखील मराठी अस्मितेचा मुद्दा लागतो. आणि मराठी अस्मितेचं राजकारण करणारे ज्या कुठल्या संघटना किंवा पक्ष आहेत, मनसे असेल किंवा शिवसेना असेल, त्यांनाही मराठीचा मुद्दा लागतो. कारण भाजपला काय हवं आहे, अरे मराठी माणूस किती कमी झाला आहे, मराठी माणसाच्या मनात न्यूनगंड बनून राहावा आणि त्यांनी आपली पॉलिटिकल पॉवर म्हणून वापर करू नये स्वतःचा. आणि तेच शिवसेना मनसेला हवं असतं की त्याचा भावनिक वापर करता यावा. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांच्या मनात एक न्यूनगंड, अल्पसंख्याक मानसिकता कायम राहावी असं या सगळ्या पक्षांना वाटतं. त्याच्यामुळे अशा पद्धतीचा मुद्दे वारंवार येत राहतात. आत्ता आपण जिथे बसलो आहोत, तुम्ही जिथं माझ्या ऑफिसमध्ये हा इंटरव्ह्यू घेता आहात, तुम्ही येताना पाहिलं असेल अनेक रिक्षा लागलेल्या रस्त्याला तुम्हाला दिसल्या असतील. हा संतोषनगरचा भाग आहे, गोरेगाव पूर्व चित्रपट म्हणजे चित्रनगरीच्या मेन गेटच्या बाहेर. तुम्ही बघाल तर रात्री जर तुम्ही इथे आलात तर एवढ्या असंख्य रिक्षा पार्क केलेल्या असतात. किती लोकांकडे परवाने आहेत हा एक महत्त्वाचा मुद्दा. किती लोकांचे तुम्ही क्लासेस घेणार, ते क्लासेसमध्ये पास होणार, त्याच्यामध्ये सुद्धा कुठलीही वशिलेबाजी नसणार, कोणीही कोणाला पैसे देणार नाही आणि सर्टिफिकेट घेणार नाही. त्याच्यानंतर हे परवानेसुद्धा सरकारी आहेत का नाहीत, ते खरे आहेत का खोटे आहेत, हे कोण तपासणार आहे? हे कोणीही तपासत नाही. जितके नियम कडक तितका भ्रष्टाचार मोठा, हा आपल्या प्रशासनाचा एक सोपा, साधा आणि सुटसुटीत नियम आहे. तुम्हाला जितकं जमेल तितके नियम क्लिष्ट करा. ते क्लिष्ट झाले की ते नियम काही नागरिकांना पाळता येत नाहीत, संबंधितांना पाळता येत नाहीत. आणि जर ते पाळता आले नाहीत तर साहजिकच तो माणूस अधिकाऱ्यांकडे जाणार की साहब इसमें से का करना है, आणि मग तिथून सगळी कहाणी सुरू होते. बरं, हे जे परिवहन अधिकारी आहेत ते कोण आहेत? तर ते कोणतरी जाधव आहेत, कोणतरी सावंत आहेत, दळवी आहेत, आचरेकर आहेत, मयेकर आहेत, कोंबरे आहेत, कांबळे आहेत, वाघमारे आहेत, असे सगळे आहेत. पण तरीही त्यांना मराठीचा आग्रह धरता येत नाहीये, हेच इथलं दुर्दैव आहे. व्यक्त होणारी ही सगळी मतं पाहता या सगळ्या वादामध्ये जे प्रश्न मागे पडत आहेत ते प्रश्न काही वेगळेच आहेत. इथे हे रिक्षावाले आले कसे, त्यांना इथे आणलं कोणी, त्यांना हे परमिट कोणी दिले आणि त्यावेळी डोळे कोणी मिटले? कदाचित या सगळ्यातही काही मराठी माणसंच होती. आणि त्यामुळे आता जेव्हा आपण मराठी म्हणून या सगळ्यांना सांगतोय की तुम्ही इथून निघून जा, तेव्हा हेच खरं अंजन आहे. रिक्षावाल्यांचा दिसणारा हा सगळा माज खरा आहे, पण दुसरीकडे या सगळ्यामध्ये या रिक्षावाल्यांना इथून जा सांगत असताना फक्त या अमराठी रिक्षावाल्यांविषयी व्यक्त होणारा संताप पुरेसा नाही आहे, तर या सिस्टीमविषयी, या व्यवस्थेविषयी सुद्धा संताप व्यक्त व्हायला हवा. तर आणि तरच आपण या सगळ्या प्रश्नाच्या मुळापर्यंत गेलो असं म्हणता येईल. त्यामुळे एक विचार तुम्ही सुद्धा करा की या सगळ्यामध्ये आपण कुठे आहोत. हा प्रश्न कदाचित एक अस्वस्थता देईल आणि हीच अस्वस्थता मराठी म्हणून आपल्याला जाग करेल. या व्हिडिओसाठी कॅमेरा हाताळला आहे माझा सहकारी अमर सकपाळ याने. मुंबईतून बोल भिडूसाठी मी गुरुप्रसाद.